गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी अक्षता इथे सर्व काही मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. अवघ्या 20 मिनिटात आपण आपलं किचन नीट क्लीन कसं करू शकतो हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज मी जेवण सकाळीच केलं आहे कारण मला कुठेतरी बाहेर जायचं आहे. तर मी हा जो भात आहे तो एका मायक्रोवेव्ह सेफ बॉलमध्ये काढून ठेवते. म्हणजे मी दुपारी आले तर मला तो गरम करून घेता येईल, म्हणून मी तो मायक्रोवेव्ह सेफ बॉलमध्ये काढून घेते. मी व्यवस्थित ढाकण लावून, कारण मी किचन क्लीन करते म्हणून मी व्यवस्थित झाकण लावून तो साईडला करून ठेवेन. इथं मी विवांची खिचडी केली आहे. ती मी मॅशरने व्यवस्थित स्मॅश करून घेते आणि या पातेल्यात काढून ठेवेन ती, म्हणजे कुकर माझा खाली होईल. इथं मी वालाची भाजी केली आहे. ती पण मी मायक्रोवेव्ह सेफ बोलमध्ये काढून ठेवते. याला मी व्यवस्थित झाकण लावून हे सर्व मी आता बेसिनमध्ये भांडी ठेवते घासण्यासाठी. आणि जी झाकून ठेवलेली भाजी आहे आणि भात आहे तो मी मायक्रोवेव्ह ओव्हनवर ठेवते, कारण त्याच्यात म्हणजे असे काही पडू नये म्हणून. इथं मी भांडी साफ करायला घेतली आहे. मी भांडी घासताना ग्लोव्ज वगैरे यूज करत नाही. सेम इंडियन म्हणजे आम्ही कसं हातानेच घासतो तशीच भांडी घासते, म्हणजे हातही आपले क्लीन राहतात, नखं क्लीन राहतात. अगोदर मी सर्व खरकटं होतं ते बेसिनमधलं काढून डस्टबिनमध्ये टाकलं आहे. आता मी बेसिन व्यवस्थित धुवून घेते, म्हणजे माझ्या भांड्यांना, म्हणजे घासलेल्या भांड्यांना ती खरकटं किंवा असतं ते लागू नये म्हणून, किंवा तेलकटचे पदार्थ असतात तेल परत लागू नये म्हणून मी ती बेसिन व्यवस्थित क्लीन करून घेते. आता मी भांडी घासायला सुरुवात करेन. माझ्याकडे शक्यतो डिशवॉशर नाही आहे, म्हणून मी भांडी हातानेच घासणे जास्त म्हणजे पसंत करते किंवा मला आवड आहे. सॉरी, इथं क्लिप थोडी म्हणजे थोडासा अंदाज दिसतो, कारण मध्ये लाईट गेली होती ॲक्च्युली. त्यामुळे थोडासा ब्राईटनेस कमी दिसतो. आली आमची लाईट आता. कुकरच्या शिट्ट्या काढायला विसरू नका, कारण
कधी कधी काय होतं की कुकरच्या शिट्टीमध्ये काही अडकतं आणि नंतर तो कुकर आपला जो आहे तो म्हणजे हवा निघते किंवा एकदम असा स्फोट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे कुकरच्या शिट्ट्या नेहमी स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे त्याच्यात काही अडकणार नाही. इथं मी आता माझा जो गॅस हॉब आहे किंवा गॅस स्टोव आहे तो मी स्वच्छ करते. मी इथं गॅस वगैरे क्लीन करण्यासाठी व्हिनेगर आणि जे आपलं लिक्विड असतं, डिशवॉश लिक्विड असतं त्याचं ते आणि व्हिनेगर यांचं मिश्रण यूज करते नेहमी. म्हणजे कसं ते मुंग्या वगैरे ते आणि ते पाखरं वगैरे असतात किंवा बारीक बारीक मूस कसे असतात ना ते येत नाहीत. मग आपला किचनचा ओटा आहे तो सुद्धा व्यवस्थित साफ करून घ्या.
इथं मी पाण्याची जी कळशी आहे ती व्यवस्थित घासून घेते, कारण ती शेगडीच्या एकदम जवळ असते आणि आपण जर म्हणतात ते हे फोडणी वगैरे दिली की तर सर्व जे मोहरीची जी छिटं असतात ती त्याच्यावर उठतात. म्हणून मी शक्यतो ती घासून वगैरे परत त्याच्यात पाणी भरून ठेवते, कारण आमच्याकडे पाणी तर 24 तास असतं, पण कधी कधी नसलं तर मला उपयोगी पडतं. इथं मी गॅसचे शेगडीचे जे ते मी व्यवस्थित घासून घेते. माझा मिठाचा कंटेनर होता तो खाली झाला होता, तो पण व्यवस्थित घासून घेतलाय. मी आता सर्व माझं पुसून व्यवस्थित झालंय. आता मी झाडू मारून घेते आणि लगेच मी मॉपही करेन सगळीकडे. तर तुम्ही बघू शकता माझं किचन कसं एकदम क्लीन नीट दिसतंय. आपण एव्हरीडे तर 20 मिनटं द्यायला नको, मिनटं दिली तर आपलं किचन कसं व्यवस्थित नीट क्लीन होतं आणि झुरळं वगैरे होण्याचा चान्स अजिबात नसतो. त्यामुळे आजचा व्हिडिओ इथेच संपूया. उद्या भेटू. बाय बाय.